बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने मोठी दमदार कामगिरी केली असून गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत 4 वाहनांसह आरोपी ताब्यात घेऊन महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधित असलेला सुगंधित सुपारी, विमल पान मसाला, गुटखा व तंबाखू असा एकूण 1,64,14 रुपयांचा मुद्देमाल व 90 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 2,54,14 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईकडे सर्वात मोठी व धाडसी कारवाई म्हणून पाहिले जात आहे। याबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के पाटील यांना दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6:15 सुमारास गोपनीय बातमी प्राप्त झाली होती की इंदोरकडून धुळ्याकडे जाणाऱ्या राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 3 वर अशोक लेलँड कंपनीचे पांढऱ्या रंगाचे वाहन क्रमांक MH18 BZ 0728 जात असून त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस विक्रीस प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ माल भरलेला आहे। त्यामुळे त्यांनी तात्काळ शहादा फाटा शिरपूर येथे आपले पथक पाठवून कारवाई केली असता त्यात 85,050 रुपये किमतीचा फिलॉन्स चंदन स्वीट सुपारी माल 9 प्लास्टिक गंठ्यांमध्ये मिळून आला। सोबत 20 लाख रुपयांची वरील वर्णनाचे वाहन देखील जप्त करण्यात आले। एकूण 20,85,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत चालक नामे नंदलाल सीताराम पाटील वय 42 राहणार कले तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे व क्लीनर प्रदीप दगा सोनवणे वय 24 राहणार कले तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे यांना ताब्यात घेण्यात आले। यानंतर लगेच पोलिसांना पुन्हा 3 वाहनातून बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला वाहतूक होत असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली। यानंतर लगेच एक पथक तयार करून माहितीच्या ठिकाणी अर्थे तालुका शिरपूर शहादा रोडवरील हॉटेल साई जवळ सापळा लावला असता वाहन माल ट्रक क्रमांक UP 70 GT 0221 मालट्रक वाहन क्रमांक GJ 12 AU 9886 मालट्रक वाहन क्रमांक GJ 27 X 7382 3 मालट्रक वाहने पोलिसांनी अडवून त्यांची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्यात विशेष वाहतुकीस प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ गुटखा व विविध कंपनीचा माल मिळून आला। यात 1,64,14 रुपये वाहनांची किंमत, 90 लाख रुपये एकूण मुद्देमाल असा 2,54,14 जप्त करण्यात आला। सदर कारवाईत चालक नामे नंदलाल सीताराम पाटील वय 42 राहणार कला तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे व क्लीनर प्रदीप दगा सोनवणे वय राहणार कल तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे तसेच चालक सादाब अब्दुल हनीफ वय 28 राहणार नोरा तालुका मंझनपूर जिल्हा कांसाबेन राज्य उत्तर प्रदेश क्लीनर मोहम्मद जिसान अब्दुल हनीफ वय 23 राहणार वरप्रमाणे चालक सरवर खान मामून खान वय 42 राहणार ओढवा जिल्हा अहमदाबाद राज्य गुजरात चालक साहे अहमद असीम अहमद वय 40 राहणार बरीपूर तालुका कोसंबी जिल्हा इलाहाबाद राज्य उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, माननीय अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, छाया पाटील, हेमंत खैरनार, संदीप दरवळे, गणेश कुटे व रोशन निकम तसेच डीबी पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील, पोलीस नाईक रवींद्र अखळमल, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, विनोद अखळमल, गोविंद कोडी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके, सचिन बाग, मनोज महाजन, आरिफ तडवी, विजय पाटील तसेच प्रमोद इशी, राजेंद्र रोकडे, गोपाल माळी, मोहन सूर्यवंशी, रवींद्र महाले तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी यांच्या पथकाने मिळून केले आहे। या कारभारीसाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः हजर राहून पत्रकारांना शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ 2,54 लाखाचा मुद्देमाल आपण गुटखा आणि ज्या बॅन टोबॅको आहे त्याचा जप्त केलेला आहे। त्याच्यामध्ये पहिली जी घटना आहे ती सकाळी 6:15 वाजता इंदोरकडून धुळ्याकडे येणारा एक वाहन क्रमांक MH18 BZ 728 हा आपल्याला एक PR पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाल्यावरनं तो अडवण्यात आला। त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, नंदलाल सीताराम पाटील आणि क्लीनर आहे प्रदीप दगा सोनवणे। तर यांच्याकडून साधारणतः 20 लाखांचा माल
बॅन केलेला गुटखा आणि विविध सुपारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शहादा मार्गाने शिरपूरला येणाऱ्या 3 मालट्रक अडवले असता त्याच्यामध्ये 4 आरोपी आहेत आणि एकूण हा दोघांचा माल मिळून 2,54 लाखाच्या आसपास हा माल आहे. याच्यामध्ये V1 टोबॅको, विमल पान मसाला, त्याचप्रमाणे ईगल हुक्का, तंबाखू असा हा संपूर्ण माल आहे आणि याच्यामध्ये 6 आरोपी सध्या अटक करण्यात आलेले आहेत. बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार.